एक साधा कापडाचा तुकडा, पण त्यासाठी लाखो लोकांनी हसत हसत फाशीचा दोर स्वीकारला, गोळ्या झेलल्या, तुरुंगवास भोगला आणि अखेर देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण अभिमानानं हातात धरतो तो तिरंगा एका दिवसात तयार झालेला नाही. त्यामागं तब्बल 4 दशकांचा संघर्ष, अनेक विचार, अनेक प्रयोग आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान दडलेले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आजचा तिरंगा स्वीकारण्यापूर्वी भारताचा राष्ट्रध्वज अनेक वेळा बदलला गेला होता. प्रत्येक ध्वज एका नव्या विचारांचं, एका नव्या आंदोलनाचं आणि स्वातंत्र्याच्या एका नव्या टप्प्याचं प्रतीक होता. तर चला, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जाणून घेऊया भारताच्या तिरंग्याचा संपूर्ण प्रवास. नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, आजचा विषय प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्श करणारा आहे. कारण आज आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, कोणत्याही एका विचारसरणीचा नाही, तर संपूर्ण भारताचा इतिहास समजून घेणार आहोत. 1906 मध्ये पहिल्यांदा फडकलेल्या ध्वजापासून ते 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने स्वीकारलेल्या आजच्या तिरंग्यापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा झाला? प्रत्येक ध्वजामागे कोणती कथा होती आणि अखेर चरख्याऐवजी अशोक चक्र का आलं? चला सुरुवात करूया. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. पण आपण जेव्हा स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर लगेच तिरंगा येतो. मात्र हा तिरंगा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अचानक तयार झाला नव्हता. त्यामागं तब्बल 40 वर्षांचा इतिहास होता. हा इतिहास म्हणजे केवळ ध्वज बदलण्याचा इतिहास नाहीये, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आरसाच आहे. सुरुवात होते 1906 पासून. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. देशभर स्वातंत्र्याची चळवळ उभी राहत होती. अशा वेळी 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकात्यात प्रथमच भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात आला. लाल, पिवळा आणि हिरवा अशा 3 पट्ट्यांचा तो ध्वज होता. त्यावर वंदे मातरम लिहिलं होतं. हा ध्वज अधिकृत नव्हता, पण भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पेटवणारा ठरला. यानंतर अवघ्या 1 वर्षात भारताचा आवाज परदेशात पोहोचला. 1907 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय ध्वज फडकावला. त्या क्षणी जगाला पहिल्यांदाच भारत स्वातंत्र्याची मागणी करत असल्याचं कळलं. त्या ध्वजावर सूर्य आणि चंद्राची चिन्ह होती. संदेश स्पष्ट होता, भारत आता गप्प बसणार नाही. यानंतर 1917 मध्ये होम रूल आंदोलन झालं. लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनी आणखी एक ध्वज पुढे आणला. त्यात युनियन जॅक सुद्धा होतं. याच कारणामुळे अनेक भारतीयांनी या ध्वजाला विरोध केला. कारण भारताच्या स्वातंत्र्याचं प्रतीक असलेल्या ध्वजात ब्रिटिश साम्राज्याचं चिन्ह असणं अनेकांना मान्य नव्हतं. या वादातून एक गोष्ट स्पष्ट झाली, भारतीयांना पूर्णपणे भारतीय असलेला ध्वज हवा होता. मग येतं 1921 हे वर्ष. आंध्र प्रदेशातील पिंगली व्यंकय्या यांनी महात्मा गांधींसमोर एक नव्या ध्वजाची संकल्पना मांडली. त्यात चरखा होता. चरखा म्हणजे केवळ सूत कातण्याचं साधन नव्हतं, तर स्वावलंबनाचं प्रतीकही होतं. ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा स्वीकार करण्याचा संदेश त्या ध्वजात होता. काँग्रेसने त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आणि तो स्वातंत्र्य लढ्याचा प्रमुख प्रतीक बनला. पण इतिहास इथेच थांबला नाही. 1931 मध्ये आणखी एक मोठा बदल ध्वजामध्ये झाला. भगवा, पांढरा आणि हिरवा हे 3 रंग निश्चित करण्यात आले. मध्यभागी चरखा कायम ठेवण्यात आला. हा ध्वज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतपणे स्वीकारला. स्वातंत्र्य चळवळीत आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेनं सुद्धा याच ध्वजाचा वापर केला. याच ध्वजाने पुढे आजच्या तिरंग्याची पायाभरणी झाली आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. 22 जुलै 1947 संविधान सभेनं भारताचा सध्याचा राष्ट्रध्वज स्वीकारला. मात्र एक महत्त्वाचा बदल यात करण्यात आला. चरख्याच्या जागी आलं अशोक चक्र. कारण भारताला केवळ स्वावलंबनाचं नव्हे, तर न्याय, प्रगती, सततगती आणि धर्मनिष्ठेचं प्रतीक हवं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे अशोक चक्र कुठून आलं? तर सम्राट अशोक यांच्या सारनाथ येथील सिंहस्तंभातील धर्मचक्र त्यासाठी निवडण्यात आलं आणि अशा प्रकारे जन्म झाला आजच्या आपल्या तिरंग्याचा. आज आपण पाहतो तो तिरंगा फक्त 3 रंगांचा ध्वज नाहीये, तर प्रत्येक रंगामागे एक विचार आहे. वरचा भगवा रंग त्याग, धैर्य आणि राष्ट्रासाठी समर्पण शिकवतो. मधला पांढरा रंग सत्य, शांतता आणि प्रामाणिकपणाची आठवण करून देतो. आणि खालचा हिरवा रंग समृद्धी, विकास आणि भारताच्या सुपीक भूमीचं प्रतीक आहे. या 3 रंगांना जोडणारं अशोक चक्र म्हणजे देश सतत पुढे जात राहिला पाहिजे याचा संदेश देणारं चक्र आहे.
अशोक चक्रात 24 तारे आहेत. अनेक जण फक्त हा आकडाच लक्षात ठेवतात, पण त्यामागचा अर्थ हा अधिक मोठा आहे. हे चक्र सतत गतीचं प्रतीक आहे. थांबणं म्हणजे मागं जाणं आणि पुढे चालत राहणं म्हणजे प्रगती. म्हणूनच आपल्या राष्ट्रध्वजात चरख्याऐवजी अशोक चक्र ठेवण्यात आलं. त्याचा संदेश केवळ एका काळापुरता नाही, तर प्रत्येक पिढीसाठी गतिशील राहणारा आहे, शाश्वत राहणारा आहे. मात्र तिरंगा हा फक्त फडकवायचा नसतो, त्याचा सन्मानही तितकाच राखायचा असतो. म्हणूनच भारतात ध्वजासाठी काही नियम आहेत. आज प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर तिरंगा फडकावण्याचा अधिकार आहे, पण त्याच वेळी ध्वज जमिनीवर पडू नये, त्याचा व्यावसायिक वापर होऊ नये, सजावटीसाठी वापरू नये आणि त्याचा अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, अशी स्पष्ट नियमावली आहे. कारण हा ध्वज केवळ कापडाचा तुकडा नाही, तो भारताच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. आज जेव्हा सीमेवर असलेला जवान तिरंग्याकडे पाहतो, तेव्हा त्याला आपल्या कुटुंबापेक्षा देश मोठा वाटतो. ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळाडू सुवर्ण पदक जिंकतो आणि तिरंगा सर्वात वर जातो, तेव्हा संपूर्ण देशाच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. अवकाशात, एव्हरेस्टवर, युद्धभूमीवर किंवा मग शाळेच्या मैदानात तिरंगा जेव्हा फडकतो, तेव्हा तेथे प्रत्येक भारतीयांचं हृदय हे अभिमानानं भरून येतं. कारण या ध्वजामध्ये कोणत्याही एका धर्माचा, भाषेचा किंवा प्रदेशाचा विजय नाही, तर संपूर्ण भारताचा विजय दडलेला आहे. म्हणूनच आपल्या भारताचा तिरंगा आपल्या सर्वांना एकत्र बांधतो. त्यामुळे उद्या चालून जेव्हा तुम्ही तिरंग्याला सलाम कराल, तेव्हा फक्त 3 रंगांना नाही, तर त्यात लाखो ज्ञात अज्ञात बलिदानाला सलाम करा, ज्यांनी हा ध्वज आज आपल्या हातात पोहोचवला आहे. पण इतिहास इथेच थांबत नाही, कारण प्रत्येक पिढीसमोर एक प्रश्न कायम उभा राहतो. हा तिरंगा आपल्या हाती आला, पण त्याचा मान, त्याची प्रतिष्ठा आणि त्याची मूल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण किती प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. याच विचारासह आजची ही विशेष माहिती इथेच थांबवते. त्याचे काय महाराष्ट्रातर्फे सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत.